श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला उदय तिथीनुसार 29 ऑक्टोबर येत्या सोमवारी वसुबारस साजरी करायची आहे. तसेच बघा, बेंद्राच्या दिवशी बैलाची पूजा करणे गावोगावी परंपरा आहे. तसेच वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी हे संबंधित आहे. असं म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांचा आशीर्वादांशी संबंधित जोडला गेलेला आहे. देवी गाय कामधेनू 7 महान देवांची देवी म्हणून उदयास आली अशी मान्यता आहे. भगवान श्रीकृष्ण विष्णू अवताराशीही त्याचा संबंध आहे. हा सण मायलेकाच्या नात्याची पूजा म्हणून पाहिला जातो. काही ठिकाणी महिलांनाच या दिवशी मुलांसाठीचा उपवास करायचा असतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आयुष्य लाभावं, त्यांची चांगली प्रगती व्हावी म्हणून देखील हा उपवास केला जातो. वसुबारसची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशीपासून म्हणजेच वसुबारसपासून संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारामध्ये पणत्या लावून रोषणाई केली जाते. येत्या सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी एकादशी, वसुबारस आणि रमा एकादशी आहे. यामुळे यंदा वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. वसुबारस दिवशी गाय वासराच्या पूजेसोबतच घरामध्ये काही विशेष उपाय देखील केले जातात. असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला गाई ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. वसुबारसच्या दिवशी गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने ज्याही तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. घरामध्ये सुख शांती नांदेल, घरामध्ये समृद्धी येईल. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, कारण गाय ही देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, गाईला जी वस्तू खायला घालायची आहे ती कोणत्या वेळेमध्ये खायला घालायची आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर वसुबारस दिवशी गायचे पूजन आपल्याला करायचं आहे. गायची प्रति कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर त्यासाठी तुमच्या देवाऱ्यात जर गायीची मूर्ती असेल तर त्या गायीची मूर्ती तुम्हाला पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे गायीची मूर्ती नसेल तर घराच्या आसपास एखादी गाय असेल, मग ती शेजारची का असेना, हे तुम्ही पूजन करू शकता तिकडे जाऊन, किंवा तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन गायीचे पूजन करू शकता. हेही शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये गायीची मूर्ती नाही, आसपास तुमच्या गाय नाही, तर अशा वेळेस काय करावं, तुमची इच्छा असेल तर त्या वेळेस तुम्हाला मार्ग देखील सापडतो. तर बघा, तुम्हाला देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर तुम्ही रांगोळीने गाय काढू शकता. गाई वासराची सह ही रांगोळी काढायची आणि तिची पूजा करायची असते. त्यामुळे रांगोळीमध्ये गाय काढायची आणि त्याचबरोबर वासरू देखील तुम्हाला काढायचं आहे. आता तुम्हाला रांगोळी एवढी व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही प्रिंटआउट काढून आणा, किंवा बऱ्याच ठिकाणी तांदळाची गाय देखील काढली जाते, तर तसं देखील तुम्ही केलं तरी चालेल. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे गायीचे पूजन करू शकता. त्याचबरोबर वसुबारस दिवशी आईने मुलांसाठी उपवास करायचा असतो. हा उपवास जो आहे तो गायीचे पूजन झाल्यानंतर सोडला जातो. पण या दिवशी नेमकी एकादशी देखील आलेली आहे आणि वसुबारस व्रत देखील आहे. त्यामुळे मग ज्यांनी एकादशीचं व्रत केलेलं आहे त्यांना हे व्रत सोडता येणार नाही. त्या दिवशी त्यांना एकभुक्त राहून उपवास करायचा आहे. पण ज्यांना वसुबारसचा उपवास असतो ज्यांचा, त्यांनी गाईचे पूजन झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो आणि हा एक पदार्थ खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा असतो. या व्रता प्रभावामुळे आपल्या मुलांना चांगलं आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभतं. शिवाय आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्तता होते. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा, मनोकामना
असतातच बघा, आणि त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. मग त्या मुलांविषयी असतील, जर ही तुमची मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्यांना म्हणावं असं यश मिळत नसेल, त्यासाठी मुलं देखील खूप अभ्यास करत असतात, कष्ट घेत असतात, पण बऱ्याचदा त्यांच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. तर ज्या काही अडचणी त्यांच्या आहेत, त्यांच्या मार्गामध्ये येणारे अडथळे आहेत, त्या दूर व्हाव्यात यासाठी गोमातेकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. शिवाय बऱ्याच दाम्पत्यांना अनेक वर्ष लग्नाला होऊन देखील संतती सुख मिळत नाही, तर वसुबारसच्या दिवशी या व्रताच्या प्रभावामुळे तुम्हाला संतती सुखाचा लाभ देखील होऊ शकतो. म्हणून हे व्रत आहे ते प्रत्येक आईने, प्रत्येक महिलेने करावं, कारण काही विशिष्ट तिथीला केलेल्या उपायांचा आपल्याला अधिक पटीने लाभ होतो आणि त्याचा आपल्याला शीघ्र फळ देखील मिळतं. तर पहा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, तो उपाय वसुबारसच्या दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी करू शकता, कारण बघा, बरेच ठिकाणी वसुबारसची पूजा ही सकाळी सकाळी केली जाते, तर काही ठिकाणी प्रदोष म्हणजे संध्याकाळी केली जाते. आता बऱ्याच महिला या वर्किंग वुमेन असतात, त्यांना ऑफिसला जावं लागतं. मग अशा वेळेस त्यांनी काय करायचं, त्यांना दिवसभरामध्ये काही वेळ मिळाला नाही, तर त्यांनी जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा ही सेवा किंवा ही पूजा केली तरीही चालेल. बघा, मग तुम्हाला या सेवेमध्ये गाईला जी वस्तू खायला घालायची आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं आणि एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. यामध्ये तुम्हाला 2 वातीची करून 1 वात घ्यायची आहे. शिवाय तुम्हाला गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे ती देखील तुम्हाला यामध्ये घ्यायची आहे. यंदा रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी एकाच दिवशी आलेली आहे. जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एकादशीच्या दिवशी सर्व देवदेवतांचा उपवास असतो, त्यांचं देखील व्रत असतं. त्यामुळे या दिवशी देवी देवतांचे अन्नग्रहण करत नाहीत आणि आपल्या गायीमध्ये देखील 33 कोटी देवदेवतांचा वास असतो. त्यामुळे या दिवशी गायीला आपल्याला अन्न खाऊ घालायचं नाही. तर यावेळेस म्हणजे ज्या वेळेस गोवत्स द्वादशी येते त्यावेळेस आपण तिला बाजरीची भाकरी, भिजवलेली हरभऱ्याची डाळ असेल खाऊ घालू शकतो. पण यंदा रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी एकाच दिवशी आलेले असल्याने गाईचं व्रत असणार आहे, त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही. तर गाईला खाऊ घालण्यासाठी आपल्याला जी वस्तू सोबत न्यायची आहे ती म्हणजे गूळ. आता गूळ जो आहे तो आपण केळीच्या पानावर घ्यायचं आहे. केळीचं पान नसेल तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेऊ शकता आणि हे सगळं ताट घेऊन आपल्याला जिथे कुठे गोशाळा आहे किंवा गाय आहे तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर जर तुम्हाला गाय बसलेली असेल तर गाईला उठवायचं नाही आणि गाय जर उभी असेल तर गाईच्या चारीही पायावरती पाणी टाकायचं आहे. गाईला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि गाईचं वासरू असेल तर त्या गाईच्या वासराची देखील पूजा करायची, कारण वसुबारस दिवशी गाईच्या वासरासह पूजा केली जाते. आता गाईला वासरू नसेल तर मग फक्त गाईची पूजा करायची. आता वासराला देखील आपल्याला ओवाळायचं आहे. त्यानंतर आपल्याला गाईला गुळाचा खडा खाऊ घालायचा आहे. आता गुळाचा खडा तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि गाईला खाऊ घालायचा. असं म्हणतात की गाईची जी खाताना लाळ निघते ती तुमच्या हाताला स्पर्श करते तेव्हा कितीतरी पापातून तुमची मुक्तता होते. एवढे महत्त्व गाईचे आपल्याला स्पर्श करण्यामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही असं करू शकता. शिवाय वासराला देखील अशा पद्धतीने तुम्हाला खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर गाईच्या पाठीवरती आपल्याला हात फिरवायचा आहे आणि तुमच्या इच्छा, मनोकामना व्यक्त करण्यासाठी आपल्याला बघा गाईला आशीर्वाद घ्यायचे आहेत. बघा, गाईमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो. वसुबारसच्या दिवशी असं पूजन केल्याने सर्व देवदेवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. या दिवशी आईने मुलांसाठी उपवास केल्याने मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. आता तुमच्या घराच्या आसपास गाय नाही, तुम्हाला गायीजवळ जाणं शक्य नाही, अशा वेळेस हा उपाय तुम्ही कसा करायचा, तर वसुबारसच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जी मूर्ती असेल किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या प्रकारे गायीचे पूजन करणार असाल तर तुम्हाला गायीचे पूजन त्या प्रकारे करायचं आहे. एका चौरंगावरती गायीची मूर्ती स्थापन करायची आहे. शिवाय या पूजेमध्ये तुम्हाला श्री गणेश, बाल
गणेश, कृष्णांची बालकृष्णांची मूर्ती देखील ठेवावी लागते. त्यांची देखील विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला गाई वासरांची, सर्व देवदेवतांची या दिवशी व्रत असणार आहे. त्यामुळे आपल्याला बाजरीची भाकरी किंवा हरभऱ्याची डाळ नैवेद्याच्या या दिवशी चुकूनही दाखवायची नाही. कारण दरवर्षी आपण बाजरीची भाकरी किंवा गवारीची शेंग यांचा नैवेद्य जो आहे तो गाईला खाऊ घालत असतो. पण यंदा हे चालणार नाही. आणि ज्या आईने मुलांसाठी उपवास केलेला आहे, त्यांची एकादशी व्रत असेल तर त्यांनी या दिवशी एकभुक्त राहून उपवास करायचा. या दिवशी निरंकार राहायचं म्हणजे तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. आणि ज्या एकादशीचं व्रत नाही ज्यांचं, त्यांनी गाईचे पूजन झाल्यानंतर हा उपवास सोडला तरीही चालेल. हा उपवास सोडत असताना बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाल्ली जाते. आणि हा उपवास जो आहे तो सोडला जातो. कारण या दिवशी गव्हाच्या किंवा मुगाचं सेवन केलं जात नाही. त्यामुळे या दिवशी घरामध्ये देखील तुम्हाला मुगापासूनचे पदार्थ चुकूनही बनवायचे नाहीत. बाजरीची भाकरी तुम्ही बनवू शकता, ज्वारीची भाकरी बनवू शकता. आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी देखील या नियमांचं पालन करावं. जर आईने मुलांसाठी व्रत करत असेल तर मुलांनी देखील भाकरी खाऊन तो उपवास तो दिवस साजरा करावा. तसेच या दिवशी दुधापासून बनवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ देखील खाल्ले जात नाही. कारण गाईच्या प्रती आपण या दिवशी कृतज्ञता व्यक्त करत असतो. चला तर याबरोबर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल व्हिडिओ तर थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळी परिवारांसोबत शेअर करा. तसेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.